मित्रांनो, आपण आपल्या कपाशीची गळफांदी कशी ओळखायची याविषयी मी व्हिडिओ बनवत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण या झाडाच्या माध्यमातून आपण आपल्या कपाशीची गळफांदी ओळखूया. तर गळफांदी हे झाडाला बघू शकता या किती आहेत. तर या झाडाला 1 2 3 गळफांद्या आहेत आणि हे 3 कशा ओळखायचे हे सांगतो. हे जे फांदी आहे याच्या कांड्यावर आपल्याला की नाही या जागी जो कांडा निर्माण होतो इथं आपल्याला जे फळफांदी असते तिथं पातं बघायला मिळते आणि जे गळफांदी असते तिथं पान बघायला मिळते. म्हणजे ही एक गळफांदी आहे. दुसरी वैशिष्ट्य म्हणजे हिची जे उंची अशी वाढते की ते झाडाच्या शेंड्यासोबत स्पर्धा करते आणि हेच जर फळफांदी असते तर हे झाडाच्या समांतर जमिनीच्या समांतर वाढली असते, असे वरच्या शेंड्याकडे गेली नसती. ही एक गळफांदी आहे. या झाडाला ही एक गळफांदी आहे आणि ही सुद्धा एक गळफांदी आहे. कारण इथं सुद्धा पान बघायला मिळते आपल्याला, इथं सुद्धा बघायला मिळते आणि इथं सुद्धा बघायला मिळते. म्हणजे या झाडाला आपल्याला 3 गळफांद्या दिसत आहेत. आणि ही व्हेरायटी आपली सुपरकॉट ही व्हेरायटी आहे. आपण सगळ्या पद्धतीने लागवड केलेली आहे. हे गळफांदी कट केल्याने काय होईल की जे इकडं जे झाड जे अन्नरस तयार करणार आहे, जमिनीतून जे काही अन्नद्रव्य घेणार आहे, जास्त करून हे गळफांदी अगोदर असल्यामुळे हे 3 गळफांद्या जे 60% अन्नरस हे ओढून घेणार आहेत आणि जे झाडाचं जे फळफांदे आहेत त्याला अन्नरस भेटणार नाही. त्यामुळे हे जर आपण कट केलो तर 60% जे अन्नरस आहे ते फळफांद्याला मिळेल आणि बोंडांचा आकार वाढेल आणि बोंडांचं वजन वाढेल आणि आपल्या उत्पादनात भर पडेल. गळफांदी कट केल्यामुळे आपल्याला जे काही जास्त अंतर ठेवायचं असते 2 तासातील ते सुद्धा आपल्याला कमी ठेवता येते. 2 झाडातील अंतर कमी ठेवता येते आणि आपल्याला एकरी उत्पादन जास्त मिळते. गळफांदी कट केल्यामुळे वजन वाढते आणि याच्यानंतर आपण जर 3.5 फुटावर नेलं आणि त्याचा शेंडा कट केला तर आपल्याला दुसरं पीकसुद्धा याच्यामध्ये घेता येते. गहू झाले, ज्वारी झाली उन्हाळी, तीळसुद्धा घेता येते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.